पुरंदरवासियांच्या आशा पल्लवीत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेतकरी आशावादी. आमदार विजय शिवतारे गुंजवणी लाभक क्षेत्राला न्याय देतील. दुष्काळी पुरंदरला सुजलाम सुफलाम करण्याचा एकमेव पर्याय हा गुंतवणुकीचे पाणी शेत शिवारात फिरवणे. मागील 15 वर्षांपूर्वी गुंजवणी धरण पूर्ण करून पाटचारीने पाणी देण्याचे आश्वासन दिलेल्या नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांच्यावर पुरंदरकरांनी पुन्हा विश्वास दाखवला आहे. शिवसेनेच्या मुंबईतील बैठकीत पुरंदरचे आमदार शिवतारे पहिल्या रांगेत दिसून आले. त्यामुळे गुंजवणी लाभक क्षेत्रातील पुरंदरवासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 2009 सालापूर्वी गुंजवणी धरणाचे 90% काम झाले होते. पुरंदरच्या राजकारणात एंट्री करताच विजय शिवतारे यांनी गुंजवणी प्रकल्पाचा मुद्दा घेतला. दुष्काळी पुरंदरकरांना हा मुद्दा भोवला व शिवतारेंना भरभरून पाठिंबा दिला. पहिल्या 5 वर्षात विविध संविधानिक आयुधे वापरत मोर्चे, आंदोलन तसेच आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबत उर्वरित गुंजवणीचे काम पूर्ण करून घेण्यात यश मिळवले. एका सहीवर काम आलं आहे म्हणत 2014च्या निवडणुकीला सामोरे गेले. 2014 साली धरण बऱ्याच अंशी पूर्ण झाले. आता बंद पाईपलाईनमधून पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले गेले. राज्याच्या सत्तेत विजय शिवतारे यांना जलसंपदा विभागाच्या राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात उर्वरित धरणाचे काम व पाणी वितरण सुरू होणे क्रमप्राप्त होते. पण काही लोकांनी न्यायालयात धाव घेत कामात अडथळा निर्माण केला गेला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात काम थांबवले गेले. वितरणाचे काम सुरू करण्यात शिवतारे अयशस्वी झाले. याचाच धागा पकडून 2019 साली काँग्रेसच्या संजय जगताप यांनी राष्ट्रवादीला सोबत घेत पुरंदर विधानसभेवर शिवतारेंची हॅट्रिक हुकवली. 2019 साली सत्तेत असलेल्या संजय जगताप यांना गुंजवणीचा मुद्दा तितकासा महत्त्वाचा वाटला नसावा, त्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. याच दरम्यान गुंजवणीचे वितरण पाईपलाईन वेगळ्याच भागात फिरण्याच्या हालचाली निदर्शनास आल्या. त्यामुळे लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उठाव करत काम बंद पाडले. जुन्या सर्व्हेप्रमाणे वितरण व्यवस्था व्हावी, शेवटचे टोक राख येथील ब्रिटिशकालीन धरण असावे असे ठणकावून सांगण्यात आले. 2022 साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विजय शिवतारे पुन्हा जोमाने कामाला लागले. कारण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सहकारी होते. शिंदे मुख्यमंत्री होताच पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा पुरंदर तालुक्याचा आमदार आपल्या पक्षाच्या विचाराचा नसताना शिवतारेंनी सभा घेऊन रणशिंग फुंकले. जेजूर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात 3 वेळा व्यत्यय आला तरी तो कार्यक्रम यशस्वी करण्यात शिवतारेंनी बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत पुन्हा मुख्यमंत्र्यांना सासवडला सभा घेऊन पुढचा पुरंदरचा शिलेदार विजय शिवतारेच अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर करून घेतली. याच सभेत पुढील काळात गुंजवणी लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांना जुने सर्व्हेप्रमाणे पाणी वितरण करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. ऑगस्ट महिन्यात गुंजवणीच्या बंद पाईपलाईन वितरणासाठीचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपलब्धही करून घेतला आहे. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. शिवसेनेच्या मुंबईतील बैठकीत विजय शिवतारे यांचा पहिल्या रांगेतील फोटो सोमवारी बरेच काही सांगून जात होता. शिवतारेंचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश नक्की असल्याचे बोलले जाऊ लागले. जर शिवतारे मंत्री झाले किंवा नाही झाले तरी ते गुंजवणीचे वितरण पूर्ण करतील अशी आशा लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या नेरेतील सांगता सभेत गुंजवणीची पाईपलाईन टाकण्यासाठी 5 वर्षे दिरंगाई झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले. 1307 कोटीची योजना 5 वर्षात न केल्यामुळे ती योजना 1982 कोटींवर गेली. त्यामध्ये सरकारला सुमारे 800 कोटींचा फटका बसला. अकार्यक्षम आमदार निवडून दिल्यामुळे किती नुकसान होते याचा अनुभव आला. 24 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांबरोबर बसून पूर्ववत तशाच पाईपलाईनचे काम सुरू केले असे आश्वासन शिवतारे यांनी दिले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत यशस्वी झाल्यावर पहिली प्रतिक्रिया देताना विजय शिवतारे यांनी 1.5 वर्षाच्या आत गुंजवणीचे पाणी पुरंदरच्या लाभार्थी गावांमध्ये फिरवणार असा प्रकर्षाने उल्लेख केला.